नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे भूमी बाळाला घेऊन बसलेली असताना तिथे पौर्णिमा, नीलांबरी दोघीजणी आलेले असतात. तेव्हा भूमी बाळाबरोबर त्यांची ओळख करून देते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, ताई खरंच तू खूप चांगली आहेस गं. म्हणजे मी तुझ्याबरोबर इतकी वाईट वागले, तुला इतका त्रास दिला, पण बाळाबरोबर तू आमची चांगली ओळख करून दिलीस. तू माझ्यामध्ये आणि बाळामध्ये अंतर निर्माण केलं नाहीस. पण तुला माहिती आहे का, इथे सगळेजण तुझ्याबरोबर आहे ना वैऱ्यासारखे वागतायत. म्हणजे सगळेजण असं म्हणतात की मी तुझ्याबरोबर वाईट वागते, मी तुझ्याबरोबर वैऱ्यासारखे वागते. पण खरं तर घरातली माणसं तुझ्याबरोबर आणि तुझ्या बाळाबरोबर वैऱ्यासारखे वागतायत. तेव्हा भूमी म्हणते, पौर्णिमा हे काय बोलतेस तू? घरातले सगळेजण माझ्याबरोबर वैऱ्यासारखे का वागतील? असं अजिबात नाही आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, असंच आहे ताई. अगं त्यांनी आहे ना तुझ्यापासून खूप मोठं सत्य लपवून ठेवलं आहे. तुला माहिती आहे का, तुझं बाळ आहे ना ते गेलं आहे असं सांगण्याच्या आधीच त्या ठिकाणी मानसी आलेली असते. आणि मानसी म्हणते की पौर्णिमा तू इथे काय करतेस? तेव्हा इथे पौर्णिमा आता गप्पच बसते. पौर्णिमा आणि नीलांबरीला भूमीला सत्य सांगायचं असतं की त्यांचं बाळ हे गेलेलं आहे, ते या जगात नाही आहे. हे सत्य भूमीला सांगितल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसेल आणि कदाचित ती पुन्हा एकदा कोमामध्ये जाईल किंवा तिची पूर्णपणे मानसिकता बिघडून जाईल. या हेतूने त्यांना आता सत्य भूमीला सांगायचं असतं. पण इथे योग्य वेळेवरती मानसी येते आणि पौर्णिमेला थांबवते. मानसी म्हणत असते, पौर्णिमा तिकडे आजी तुला बोलावतायत आणि तू इथे बाता मारतेस. तेव्हा पौर्णिमा म्हणते, मी बाता मारत नव्हते. कळलं ना, मी भूमिताईला सांगत होते. ती म्हणते, काय सांगतेस तू भूमिताईला? काही सांगायची गरज नाही आहे. आधी तुला आजींनी बोलवले खाली, तू जा बरं, नाहीतर आजी मला ओरडतील. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, पौर्णिमा तू काय करण्याचा प्रयत्न करतेस मला बरोबर माहिती आहे. पण मी तुला सांगते ना, इथे आता थांबू नकोस. तुला आजींनी बोलावलंय तेव्हा तू जा बरं खाली. तेव्हा भूमी म्हणते, मानसी एक मिनिट, अगं पौर्णिमा ना मला काहीतरी सांगत होती, तिला जरा सांगू दे. तेव्हा इथे मानसी म्हणते, नको गं ताई, तिचं काय ऐकतीस तू? तिला आधी खालीच जाऊ दे. आजीने ह्या दोघींना खाली बोलावलंय. आजी आवाज देत होत्या, नाहीतर उगाच मला ओरडतील ना. त्यापेक्षा तिला खाली जाऊ दे. जे काही सांगायचं आहे ना ती नंतर तुला सांगेल, आता नको. तेव्हा भूमी म्हणते, अगं तुला माहिती आहे का मनू, ती पौर्णिमा काय म्हणत होती? ती म्हणत होती की घरचे लोक माझ्याबरोबर वैऱ्यासारखे वागतात. नक्की काय झालं आहे, काही सांगशील का? तेव्हा मानसी म्हणत असते, ताई जाऊ दे ना गं, तू काय तिच्या बोलण्याकडे लक्ष देतेस? तुला माहिती आहे ना ती कशी आहे. आता घरामध्ये इतकं छान बाळ आलं आहे, तुला मुलगी झाली आहे, तुझं सुख तिला बघवत नाही आहे गं, म्हणून तुला ती नेहमीप्रमाणे त्रास देण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तू आहे ना पौर्णिमाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. आता तू आई झालीस ना, तेव्हा तू तुझं आई पण एन्जॉय कर. बाळाची काळजी घे आणि फक्त बाळाचे लाड करायचे आणि व्यवस्थित खायचं, कळलं तुला? तेव्हा ती म्हणते, हे घे, मी तुझ्यासाठी फळं कट करून आणलेत, तुझ्यासाठीच आहे, सगळं संपवून टाक आणि मी आलेच. असं म्हणून ती लगेच आता पौर्णिमेच्या मागे येते आणि पौर्णिमाला आवाज देते आणि म्हणते, पौर्णिमा हे काय करत होतीस तू? ताईला सगळं सत्य सांगायला जात होतीस. तेव्हा पौर्णिमा म्हणते, तुझी कशी हिंमत झाली गं? तू काय म्हणालीस की मी बाता मारते आणि मला खाली पाठवलंस तू? तेव्हा ती तिला आता उलटसुलट काही बोलणार तेवढ्यातच मानसी तिचा हात पकडते आणि पौर्णिमाच्या जोरदार कानाखाली देते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, मानसी तुझी हिंमत कशी झाली गं माझ्यावरती हात उगारायची? तेव्हा मानसी म्हणते, मी काय हिंमत करू शकते ना, अजून तुला माहिती पण नाही आहे. आणि तू आई एक गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा नीलांबरी म्हणते, अगं हे काय करतेस तू मुन्नू? तुला माहिती आहे ना, आम्ही फक्त काळजीपोटी तिला सत्य सांगत होतो. तेव्हा मानसी म्हणते, हे काळजीचा आव आहे ना तू आणू नकोस, कारण तुला तिची किती काळजी आहे हे मला बरोबर माहिती आहे. चांगुलपणाचा आव आणून तू भूमिताईच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करतेस. तेव्हा इथे मानसी म्हणते, पौर्णिमा आणि आई तुम्ही दोघीजणी एक गोष्ट लक्षात ठेवा. भूमिताईला जर तुम्ही सत्य सांगायला गेलात आणि जर तिला काही त्रास झाला ना, तर मी भाऊजींना तुझं नाव सांगेन. मग तेच तुझ्याबरोबर काय करतील ना ते बघच तू. तर इथे आकाशला कळलं तर आकाश पौर्णिमा आणि नीलांबरी दोघींनासुद्धा घरातून हकलून देईल हे पौर्णिमेला माहिती असतं. तेव्हा मानसी म्हणते, ताईला जर कळलं की तिचं बाळ या जगात नाही आहे तर तिला खूप मोठा धक्का बसेल आणि कदाचित
ती कोमामध्ये जाऊ शकते, म्हणून डॉक्टरांनी तिच्या कलाने घ्यायला सांगितलंय. म्हणून ताईला काही सत्य सांगायचं नाही, हे लक्षात ठेव पौर्णिमा, नाहीतर तुझ्याबरोबर चांगलं होणार नाही, कळलं का? तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, आई घड्याळ लाव, 24 तासाच्या आत त्या भूमीला मी सांगणार आहे की तिचं बाळ या जगात नाही आहे आणि तिचं संपूर्ण आयुष्य मी अजूनच उद्ध्वस्त करून टाकणार आहे, असं पौर्णिमा म्हणते. जे काही कुणाला करायचं आहे ते करू दे. तेव्हा पौर्णिमाने आता भूमीकडून सूड उगवायचं हे ठरवलेलंच असतं. त्याचबरोबर इथे पारितोष आणि त्याची बायको दोघेजणं बाळाची व्यवस्थित काळजी घेत असतात. तेव्हा इथे पारितोषच्या बायकोला आता बाळाचं सगळंच करावं लागत असतं, पण तिला काही जमत नसतं. ती म्हणत असते की बघणारे पारितोष, हे कसं घालायचं असतं. तेव्हा इथे पारितोष तिची गंमत लांबूनच बघत असतो. पारितोषसुद्धा बाळासाठी खेळणी वगैरे जे काही हवं नको ते सगळं घेऊन आलेला असतो. तेव्हा तो आपल्या बायकोला म्हणतो, जमेल ग, तुलासुद्धा हळूहळू जमेल. तेव्हा ती म्हणते, हो ना, मी नवीन नवीन आई झाली आहे ना, तेव्हा मला लगेच जमत नाही आहे. तेव्हा पारितोष म्हणतो, हां ठीक आहे ना, शिकूया आपण हळूहळू. ती म्हणते, तुला येतं ना, मग तू आता बाळाचं हे पॅम्पर मला चेंज करून दाखव बरं. तेव्हा पारितोष म्हणतो, हां, मला जरी जमत नसेल ना, कारण मलासुद्धा हे काही सवयीचं नाही आहे, पण मी शिकेन. आपण दोघेजणं मिळून बाळाची व्यवस्थित काळजी घेऊया, मग तर चालेल ना. तेव्हा इकडे आता लगेच त्याची बायको म्हणते, हो चालेल, मलासुद्धा सगळं शिकायला तर हवं ना, मी बाळाची आई आहे, हो की नाही, असं ती दोघंजणं म्हणत असतात आणि इथे बाळाची व्यवस्थित काळजी घेत असतात. तर इथे भूमी जेव्हा देवी आईला म्हणालेली असते की आई योगेश्वरी, माझं बाळ 2 एकदम खमक्या हातामध्ये आहेत, एकदम सेफ हातामध्ये आहेत. ते सेफ हात म्हणजे पारितोष आणि इथे त्याची बायको, हे दोघेजणं असतातच, कारण ते दोघेजणं इथे जीवाच्या पलीकडे जाऊन बाळाला इथे सांभाळत असतात, त्याची काळजी घेत असतात. त्याचबरोबर इथे आता पारितोष म्हणत असतो की बरं झालं ना, आपल्या आयुष्यामध्ये ही मुलगी आली, आपलं आयुष्यच बदलून गेलं. तेव्हा त्याची बायको त्याला म्हणत असते की बघ ना, आपण नवीन शहरात आलो, इथे आपल्या दोघांचं कुणीच नाही आहे, पण इथे आपल्याला ही मुलगी सापडली. तेव्हा पारितोष म्हणतो, नाही असं नाही आहे, ह्या शहरामध्ये आपलं कुणीच नाही आहे असं म्हणू नकोस, कारण या शहरामध्ये माझी 2 फेवरेट माणसं आहेत, ती म्हणजे माझी बेस्ट फ्रेंडसुद्धा आहेत. तेव्हा त्याची बायको म्हणते, कोण रे? तेव्हा पारितोष म्हणतो की आकाश आणि भूमी. आकाश आणि भूमी हे दोघेजणं नवरा बायको आहेत आणि हे दोघेजणं माझ्या जीवाचे मित्रसुद्धा आहेत. ज्या वेळेला मी इथे आलो होतो आणि माझं कुणीच नव्हतं, तेव्हा ते दोघंजणं माझ्यासाठी माझं कुटुंब होते, असं पारितोष म्हणतो. तेव्हा त्याची बायको म्हणते, मग कधी भेटवतोयस त्यांना मला, त्यांच्याने माझी ओळख करून दे. तेव्हा पारितोष म्हणतो, नक्कीच, आपण दोघेजणं इथे आलोत ही गोष्टसुद्धा मला त्यांना सांगायची आहे आणि आपल्या बाळालासुद्धा त्यांना भेटवायचं आहे. त्याचबरोबर इथे रागिणीला त्या वॉर्डबॉयचा फोन आलेला असतो. तेव्हा रागिणी म्हणते, काय रे, आता का फोन केला आहे मला? तुमचे पैसे दिलेत ना, मग आता सारखा सारखा फोन करायचं नाही, कळलं ना, आता लांब राहायचं. तेव्हा इथे ती माणसं म्हणत असतात की हे बघा, आम्हाला पैशांची गरज आहे, म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला आहे, कळलं ना. तेव्हा रागिणी म्हणते, पैशांची गरज आहे म्हणून फोन केला आहे म्हणजे? हे बघा, तुम्हाला कामाचे सगळे पैसे देण्यात आलेत, त्याच्यामुळे आता परत फोन का केला आहे? तेव्हा ती सिस्टर म्हणते, हे बघा, ते तुम्ही पैसे दिलेत ना, ते पैसे बाळाचे होते, पण नंतर मी जेव्हा बाळ बदलायला तुम्हाला मदत केली, तिथे लक्ष ठेवलं, डॉक्टरांना, दुसऱ्या नर्सला तिथे येऊ दिलं नाही, बाळ एक्सचेंज करायला तुमची मदत केली, मग त्याचे पैसे कोण देणार? तेव्हा रागिणी म्हणते, ह्या कामाचे एवढे पैसे, त्या कामाचे तेवढे पैसे, असं काही ठरलं नव्हतं. फक्त या कामाची एक रक्कम ठरली होती आणि मी ती तुम्हाला दिली आहे. त्याच्यामुळे आता पुन्हा फोन करून मला त्रास द्यायचा नाही, कळलं ना, फोन ठेवायचा, चला. तेव्हा इथे सिस्टर म्हणतात की हे बघा, तुम्हाला पैसे द्यावेच लागतील आणि आम्ही कुठे जायचं आहे? आम्ही तुमच्या बंगल्याच्या खाली इथे उभे राहिलो आहे तुमची वाट बघत. पैसे घ्या आणि लवकरात लवकर आम्हाला द्यायला या, कळलं ना, त्याशिवाय आम्ही कुठेही जाणार नाही. आणि जर आमचे पैसे आम्हाला नाही मिळाले ना, तर आम्ही आतमध्ये येऊ आणि भूमी आणि आकाश यांना सगळं काही सत्य सांगू, कळलं तुम्हाला. तेव्हा रागिणी म्हणते, कुणाला धमकी देतेस हा? कुणाला धमकी देतेस? अजिबात असं काही करायचं नाही आहे, तू तिथेच थांब, मी लगेच खाली येते.
तेव्हा इकडे आता सिस्टर आणि तिचा नवरा दोघेही जण तिथे आलेले असतात रागिणीकडून पैसे घ्यायला. आणि ती सिस्टर जेव्हा खाली उभी राहून इथे रागिणीजवळ बोलत असते तेव्हा भूमी बाळाला घेऊन खिडकीमध्ये उभी राहिलेली असते आणि इथे बाळाला ती खेळवत असते. तेव्हा बोलता बोलता तिचं लक्ष खाली जातं. तेव्हा ती बघते तर इथे सिस्टर आता रागिणीजवळ बोलत असते. तेव्हा भूमीला आवाज काही येत नाही, पण ती खाली आता बघते आणि म्हणते की ही सिस्टर तर हॉस्पिटलमध्ये होती, म्हणजे तिची डिलिव्हरी झालेली असते. तेव्हा ती सिस्टर तिथेच उभी असते, ड्युटीवरती असते. हे भूमीला आठवतं आणि भूमी म्हणते की सिस्टर इथे काय करते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी काय झालं, काय बघतेस तू. तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे खाली बघ ना, ती सिस्टर इथे आलेली आहे जी हॉस्पिटलमध्ये होती. तेव्हा आकाश म्हणतो, बघू दे. आणि तो आता खाली बघतो तर तिथे सिस्टर नसते. तेव्हा तो म्हणतो, नाही ग भूमी, कुणीच नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, ती सिस्टर तिथे होती आणि ती आहे ना कुणाजवळ तरी फोनवरती बोलत होती. मला असं वाटते डॉक्टरांनी तर पाठवलं नसेल ना काही निरोप वगैरे घेऊन. पण नाही, जर डॉक्टरांना काही निरोप द्यायचा असता तर त्यांनी मलाच फोन केला असता ना, ते माझ्याशीच बोलल्या असत्या. इथे त्या सिस्टरला का पाठवलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, थांबा 1 मिनिट, त्या जर तिथेच होत्या तर मी बघून येतो की त्या कोण आहेत ते. त्यानंतरला इथे आकाश आता खाली भूमीसाठी बघायला येतो, कारण भूमी म्हणत असते की मी सिस्टरला बघितलं. तेव्हा आता खरं खोटं करण्यासाठी आकाश खाली येत असतो. तेवढ्यातच इथे आकाश आता खाली येत असतो आणि तेवढ्यातच रागिणी त्या ठिकाणी आलेली असते. ती म्हणते, काय रे, तुमची हिंमत कशी झाली इथे यायची. तुम्हाला जर कुणी इथे बघितलं तर मी किती मोठ्या गोत्यात येऊ शकते, तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा ते लोक म्हणत असतात की हे बघा, आम्हाला पैशांची खूप जास्त गरज आहे, आम्ही तुमची मदत केली. ही कानकुणी एका हवालदाराला लागली आणि त्या हवालदाराला पैशांची गरज आहे आणि आमच्याकडे आता पैसे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला पैसे द्या, ते पैसे आम्ही त्याला देऊ आणि त्याचं तोंड गप्प करू, नाहीतर तो माझं भांडं फोडून टाकेल. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, पण हे सगळं करायची तुम्हाला काय गरज आहे. तुमची ही अडचण मी समजू शकते, पण आता माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी जमवाजमव केली की तुम्हाला पैसे देईन, कळलं का. तेवढ्यातच इथे आता नर्सचं आणि रागिणीचं लक्ष जातं त्या ठिकाणी आकाश त्यांच्या दिशेने येतोय म्हणून. तेव्हा इथे लगेचच नर्स एका बाजूला जाऊन लपून बसते आणि इथे रागिणी त्या वॉर्डबॉय बरोबरच बोलत असते आणि ती म्हणत असते की अरे तू बघितलंस का, ती मिताली आहे ना, तिचा हा भाऊ आहे आणि आम्ही मंदिरामध्ये जात होतो ना, जाता जाता ह्याच्याबरोबर भेट झाली. तेव्हा इथे ओळखसुद्धा आता करून दिली जाते आकाशबरोबर, मुद्दामून, जेणेकरून आकाशला रागिणीवरती आणि त्या व्यक्तीवरती संशय येऊ नये म्हणून. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आत्या, अगं इथे ती नर्स आली होती का. भूमी म्हणाली की हॉस्पिटलमध्ये ती नर्स बघितली होती ना तिने, ती इथेसुद्धा तिने बघितली. तेव्हा रागिणी म्हणते, नाही रे, इथे नर्स कुठून येईल, मी ह्याच्याजवळच बोलत होते. आणि कसं आहे ना आकाश, म्हणजे तुला वाईट वाटेल, पण आपल्या भूमीच्या डोक्यावरती ताण आलाय रे, म्हणून आहे ना तिची मनस्थिती आता पहिल्यासारखी काम करत नाही आहे. तेव्हा तिला कदाचित भास झाला असेल, तू लक्ष देऊ नकोस. तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे. तेव्हा इथे रागिणी म्हणते, तू कुठे बाहेर चाललेस का. तेव्हा आकाश म्हणतो, नाही, मी कुठेही जात नाही आहे. तेव्हा ती म्हणते, बरं मी आले मंदिरातून जाऊन. तेवढ्यातच इथे रागिणी येते आणि म्हणत असते की हे बघा, आता थोडक्यासाठी वाचलो आहे आपण. जर आकाशने तुला इथे बघितलं असतं ना तर त्याने मला 1000 प्रश्न विचारले असते आणि माझी वाट लागली असती. याच्या पुढे मला फोन केला किंवा भेटण्यासाठी इथे पैसे घ्यायला आलात ना घरी, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. आता कुठे सगळ्यांचा विश्वास बसला आहे माझ्यावरती आणि तुमच्यामुळे जर तो विश्वास तुटला तर मी तुम्हाला दोघांना अजिबात माफ करणार नाही, असं इथे रागिणी त्यांना म्हणते. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, नाही येणार इथे, पण पैसे रेडी ठेवा आणि लवकरात लवकर देऊन टाका. त्याचबरोबर इथे भूमीला प्रश्न पडलेला असतो की ती सिस्टर इथे काय येईल बरं, तिचं काय काम असेल. तेवढ्यातच ती इथे बाळाला खेळवत असते आणि आकाशची वाट बघत असते. आकाश आल्यानंतर तो म्हणत असतो, अगं भूमी, ती सिस्टर तिथे आलीच नव्हती, म्हणजे आत्या तिच्या मैत्रिणीच्या भावाबरोबर बोलत होती. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, पण कसं शक्य आहे. मी खरंच सांगते, मी माझ्या डोळ्याने बघितलं होतं, ती नर्स खाली आली होती. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी कसं आहे ना,
मला असं वाटते तुला भास झाला असेल. आता तू हॉस्पिटलमध्ये असताना ती नर्स सतत तुझ्या काळजीसाठी, तुझ्या इथे देखरेखीसाठी तुझ्या समोरच उभी होती आणि ती ड्युटीवरती असल्यामुळे सातत्याने ती समोर असल्यामुळे तुला भास झाला असेल की ती नर्स खाली आली म्हणून, बाकी काही नाही. तेव्हा इथे भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की हे कसं शक्य आहे? मला भास कसा काय होईल? मी स्वतः बघितलं त्या नर्सला, ती फोनवरती बोलत उभी होती त्या ठिकाणी आणि आता आकाश म्हणतोय की रागिनी आत्या तिथे तिच्या मित्राच्या भावाबरोबर बोलत होती आणि नर्स तिथे नव्हतीच. या सगळ्याचा काही संबंध असेल का? म्हणजे रागिनी आत्या आणि त्या नर्सचा काही संबंध असेल का? असा आता विचार भूमीच्या मनामध्ये आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे, शोधून काढायला हवं. तेव्हा इथे भूमी आता म्हणत असते की आकाश बघ ना, अरे आपली पिल्लू उठली, आपली चकुली उठली. काय चकुली तुला भूक लागली का? असं इथे आता भूमी म्हणत असते. तेवढ्यातच पारितोषचा फोन आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते आकाश कुणाचा फोन आहे? तेव्हा आकाश म्हणतो की पारितोषचा फोन आहे. तेव्हा भूमी म्हणते हा उचल ना मग आणि स्पीकरवरती टाका. मला त्याला सांगायचं आहे की आपल्या घरामध्ये सुद्धा इथे आता एक लक्ष्मी आलेली आहे. तेव्हा इकडे फोन उचलल्यानंतर फोन स्पीकरवरती सुद्धा टाकला जातो. तेव्हा इथे आकाश म्हणतो पारितोष अरे कसा आहेस? तेव्हा पारितोष त्यांचीसुद्धा विचारपूस करत असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो कुठे आहेस तू? दिल्लीलाच आहेस का? तेव्हा पारितोष म्हणतो नाही रे, आता मी इकडे आलो आहे आणि आता इथेच मुक्काम आहे. तेव्हा भूमी म्हणत असते हो का? मग कधी येतोयस आमच्या घरी? अरे तुला माहिती आहे का, आमच्या घरीसुद्धा लक्ष्मी आली आहे, मुलगी झाली आहे. तेव्हा पारितोष म्हणतो अरे वा, मुलगी झाली आहे का? आणि पारितोषला खूपच जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो की मी नक्कीच तुम्हाला लवकरच भेटायला येतो. तुम्हालासुद्धा सरप्राईज द्यायचं आहे आणि एका महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर भेटसुद्धा घडवून द्यायची आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की ठीक आहे लवकरच ये, आम्ही तुझी वाट बघतोय. तेव्हा पारितोष म्हणतो हो नक्की. तेव्हा इथे पारितोष म्हणतो की खूपच मोठी आनंदाची बातमी आहे आणि त्यासाठी भेटणंसुद्धा आता गरजेचं आहे. मी लवकरच तुला घरीच भेटायला येतोय. तेव्हा भूमी म्हणते हो नक्कीच. तेवढ्यातच इथे आता मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. जेव्हा इथे बाळ खूप जास्त रडत असतं, तो आवाज इथे आता ऐकू येतो. तेव्हा भूमी खूपच जास्त डिस्टर्ब होते. भूमीला कळतच नाही की नक्की हा आवाज आता कुणाचा आहे. तिला असं वाटत असतं की तो आवाज तिच्याच बाळाचा आहे की काय. त्यानंतर इथे आता पारितोष फोनवरती बोलतच असतो आणि तिला बाळाचा आवाज ऐकू येत असतो. तेव्हा तिचे एक्सप्रेशन चेंज होतात. ते आकाशच्या लक्षात येतात. आकाश म्हणतो की पारितोष ठीक आहे, आता मी फोन ठेवतो, तू लवकरच भेटायला ये, आम्ही दोघेजणही तुझी वाट बघतोय. तेव्हा इथे आता पारितोष म्हणतो की ठीक आहे. तेव्हा इथे आकाशला प्रश्न पडलेला असतो की बाळाचा आवाज आणि पारितोषच्या घरामधून आणि हे त्याला काही कळत नाही. त्यानंतरला इथे आता पारितोष म्हणत असतो की चला, मला असं वाटतंय की भूमीलासुद्धा आता मुलगी झाली आणि आपल्याकडे सुद्धा बाळ आहे. आपण लवकरच त्यांना भेटायला जाऊया आणि आपली मुलगीसुद्धा दाखवूया, हिच्याबद्दलसुद्धा त्यांना सांगू. तेव्हा त्याची बायको म्हणते की ठीक आहे. त्यानंतरला इथे आता भूमी म्हणत असते आकाश तू बघितलंस ना, अरे बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आणि हा तोच बाळाच्या रडण्याचा आवाज आहे. जेव्हा आपण मंदिराच्या इथून जेव्हा पालखी आली होती, तेव्हा आपली गाडी थांबली होती ना, तेव्हा मला असाच बाळाच्या रडण्याचा आवाज सेम ऐकू आला होता. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो भूमी अगं मुलं जेव्हा लहान असतात ना, तेव्हा सगळ्या मुलांच्या रडण्याचा आवाज हा असाच असतो ना. तेव्हा भूमी म्हणते नाही आकाश, पण या बाळाचा आवाज आहे ना रडण्याचा, तो जसं काय मला त्याच्याकडे बोलवतोय, तो म्हणतोय की इकडे ये आणि नक्कीच त्या बाळामध्ये आणि माझ्यामध्ये काही कनेक्शन असेल का रे? म्हणजे त्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर मला इतकं अस्वस्थ व्हायला का होतं? तेव्हा इथे आता आई ही शेवटीला आई असते. जेव्हा तिचं बाळ रडत असतं तेव्हा तिला त्रास तर होणारच असतो. तेव्हा इकडे बरोबर आता तिची मुलगी रडत असते तेव्हा इथे सगळं काही दुःख इथे भूमीला फील होत असतं. ती म्हणत असते की आकाश म्हणजे जणू काही मला असं वाटतंय ते बाळ मला तिच्याकडे बोलवतंय, ते बाळ माझ्यासाठी रडतंय, असं मला का होतंय? नेमका त्याच बाळाच्या रडण्याचा आवाज मला ऐकू येतोय, म्हणजे याचा अर्थ आमच्या दोघांमध्ये काही कनेक्शन असेल का? तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे रागिनी पौर्णिमेचा आता चेहरा रागानेच पकडते आणि तिला म्हणत असते की हे बघ, आपल्या दोघांची एक टीम आहे,
कळलं ना, आपल्याला टीम म्हणून काम करायचं आहे आणि तू जर मला धोका दिलास ना तर मी तुला सोडणार नाही, तुला माफ करणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा इकडे आता पाळणा छान सजवलेला असतो आणि तेव्हा तिथे पौर्णिमा असते आणि म्हणते की बघा बघा, या पाळण्यामध्ये बाळ आहे आणि ती मुद्दामून खेळवण्याचं नाटक करत असते. तेव्हा इथे राजाराम काका म्हणतात की पौर्णिमा, हे सगळं तू मुद्दामून करतेस माहिती आहे मला, आकाशच्या जखमेवरती मीठ चोळतेस का तू? तेव्हा इकडे जोगतीन आलेल्या असतात. त्या म्हणत असतात की हे बघा, एक काम करा, तुम्हाला आता जर बाळासाठी आशीर्वाद हवा असेल ना आणि ओटी भरायची असेल तर आई योगेश्वरीच्या मंदिरामध्ये जा आणि तिची ओटी भरा. तेव्हा पारितोष म्हणतो की आपण आकाशच्या घरी गेलं पाहिजे. तेव्हा त्याची बायको म्हणते चल ना मग लवकरच जाऊया.